मी थोडंसं तुम्हाला डिफरन्स सांगतो. काय होतं, दिसायला बऱ्याच गोष्टी सेम दिसतात, पण आज जर बघितलं तर त्याच्यामध्ये वर्कमध्ये फरक. आता ही जी साडी मी तुम्हाला दाखवतोय ही 3,000 रुपये डीपीची साडी आहे. म्हणजे 3,000 प्रत्युत्तर रेट आहे, जो मार्केटमध्ये 3,500-4,000ला सेल केला जातो. त्याचमध्ये जर बघितलं, दिसायला ॲक्च्युली हे पूर्ण त्याच पद्धतीनं वर्क सेम तसंच असतंय, पण याचा रेट काय, हे 1,300 रुपयाला ही साडी आहे. सेम हीच जर साडी बघितली तर 1,100 रुपये. ॲक्च्युली ब्लाऊज आहे, वर्क आहे सेम. म्हणजे एक लक्षात ठेवा, एक साडी 3,000ची आहे, एक साडी 1,350ची आहे, एक 1,100ची आहे, ही साडी 2,500ची आहे. यामध्ये जर ही साडी बघितली तर 1,200ची आहे, ही साडी बघितली तर 999 रुपयाची आहे. अहो सगळ्या साड्या दिसायला या सेमच आहेत. याच्यावरती पण नाव कलांजलीचं आहे, याच्यावरती पण नाव कलांजलीचं आहे, याच्यावरती पण नाव कलांजलीचं आहे. एक लक्षात ठेवा, साड्या दिसायला सेम दिसतात, इथं पण बघा कलांजलीचं आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, ह्या गोष्टीमध्ये फरक असतो आणि याचं नॉलेज तुमच्याकडे नाही आहे. तुम्हाला काय फक्त दिसतं. आज जर समजा एखादी व्यक्ती काळी असेल पण इंस्टाग्रामला फिल्टर लावते आणि ती गोरी बनते आणि ती म्हणते मी गोरी आहे, तसं नाही होत ना. तिने फिल्टर लावले म्हणून ती गोरी झाली आहे. सेम साडीमध्ये पण तसंच आहे. साडी दिसायला सेम दिसते, पण जरा मला थोडंसं तुम्हाला हेच सांगायचं आहे, थोडं दिसायला वेगळं असतं. मला तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे मी म्हणून सांगतो, नॉलेज घेत जावा. उगाचच काय होतं, ग्रुपवरती चर्चा करण्यापेक्षा नॉलेज घेत जावा गाईज प्लीज.